छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसतोय। माजी आमदार कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करतील। कैलास पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सामील होणार आहेत। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला धाण आलेले आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगर मधील दादांचा एक्का म्हणून खरं तर कैलास पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं। यावेळी मात्र कैलास पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं दादांच्या राष्ट्रवादीला एक मोठा फटका मानला जातोय। लागवीजी, अजित पवार यांची विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार कैलास पाटील यांनी आता मोठा धक्का अजित पवारांनाच दिलाय। कारण आता अजित पवारांचा पक्ष सोडून ते आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील हे निवडून आलेले होते आणि त्यानंतर अजित पवारांच्या पक्षात जाऊन त्यांनी चांगलं कामही केलं आणि काही दिवसांपूर्वी ज्या सभा झाल्या त्यांचं नियोजन देखील स्वतः कैलास पाटील यांनीच केलेलं होतं। मात्र ऐन वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या मेळाव्यामध्ये हे प्रवेश करणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं पाहायला मिळतंय। लागवीजी, अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।